इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये राहुल गांधींकडून मतांच्या चोरीचा पुनरुच्चार करण्यात आलेला आहे। दुपारच्या पत्रकार परिषदेनंतर पुन्हा इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये डेमो दाखवण्यात आला। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांची उपस्थिती होती। 25 पक्षांच्या 50 पेक्षा जास्त नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती। इंडिया आघाडीच्या बैठकीला ठाकरे आणि पवारांची सुद्धा उपस्थिती होती। इंडियाच्या बैठकीमध्ये राहुल गांधींकडून मतांच्या चोरीचा पुनरुच्चार जो आहे तो करण्यात आलेला आहे। कमीशन कहता है 5:30 बजे बहुत भारी वोटिंग हुई। हमारे पोलिंग बूथ के वर्कर्स कहते हैं 5:30 बजे कोई भारी वोटिंग नहीं हुई थी, कोई लाइन ही नहीं थी। तो महाराष्ट्र में पहली बार देखने को मिला कि कुछ ना कुछ गलत है। आपल्या कायद्यात काय आहे, इलेक्शन कमिशनने कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचं त्याचं पुनरावलोकन करणं हेच वोटर लिस्ट सुधारण्याकरता महत्त्वाचं आहे। त्यालाही विरोध करायचा आणि वोटर लिस्ट खराब आहे असंही म्हणायचं म्हणजे एक प्रकारे भारताच्या ज्या काही आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत या संस्थांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे। भारताच्या लोकशाही प्रक्रियांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे। भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसते आहे, कारण त्यांना त्यांच्या पक्षाकरता पुढे भविष्य दिसत नाहीये। तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा? जेव्हा हे हरतात तेव्हा निवडणूक आयोग ईव्हीएम या सगळ्यावर चोरीचा आळ घेतात। मी एवढंच सांगेन, राहुल गांधी यांचा हा